नमस्कार. आज आपण करणार आहोत रेस्टॉरंटसारखे सूप घरच्या घरी. त्यामुळे आपण हॉटेलची सूपचा आनंद आपण घरी बनवून घेऊया. त्यासाठी 2 चमचे तेल घातले आहे. लसूण बारीक चिरलेला, अद्रक बारीक करून घेतलेला आहे. त्याला थोडं फ्राय करायचं. मग आता त्यात आपण बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे. याला पण आपण फ्राय करून घ्यायचं. यांना जास्त फ्राय करायचं नाही, यांचा क्रंचीपणा राहायला पाहिजे, एकदम जास्त फ्राय करायचे नाही. काकडी घातली आहे, हिरवी मिरची. याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॉटेलसारखे मस्त आणि व्यवस्थित सूप घरच्या घरी याचा आनंद तुम्हाला हॉटेलला गेल्यासारखंच होईल. शिमला मिरची एक घातलेली आहे, काकडी, गाजर बारीक चिरून आणि कोबी. या सर्व भाज्या, याच्यापेक्षाही तुम्हाला जर जास्त भाज्या करून घालून करायचं असेल तर तिथून करू शकता. एकदम हॉटेलसारखं चविष्ट आणि झणझणीत असं सूप करणार आहे. बाहेर पाऊस छान पडत आहे, तुम्हाला गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते. अशा वेळेस हॉटेलला पावसात जाण्याची गरजच नाही, तर आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखं मस्त सूप बनवून त्याचा आनंद घेऊया. आपण घरी केले तर सर्वजण भरपूर सूप पिता येईल. आणि सर्व सोया सॉस घातले आहे, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप. याच्यामुळे चव छान येते. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. भाज्यांना जास्त फ्राय करायचे नाही, यांचा क्रंचीपणा राहिला तरच छान लागते सूपमध्ये. थोडंसं फ्राय झालं की यात आपण पाणी घालून घेऊ. तुम्हाला पाणी किती पाहिजे तेवढे घालून मी 4 वाट्या सूप करत आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ घालू आणि मिरीपूड आहे, ब्लॅक पेपर. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यात भाज्या थोड्या फ्राय केल्यामुळे व्यवस्थित शिजून निघतील. आणि आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे, ते यात घालून घ्यायची आहे. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घेते. याच्यामुळे दाटसरपणा येतो आणि सूप चवीला छान लागते. जर तुम्हाला सूप पातळ वाटत असली तर आणखी थोडं कॉर्नफ्लॉवर घालायचं, जास्त पण घट्ट करायचे नाही. याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, भाज्या व्यवस्थित मऊ होतील. अशा प्रकारे आता आपल्या सूपला उकळी आली आहे आणि झणझणीत झटपटीत चविष्ट सूप अगदी 10 मिनिटात घरच्या घरी तयार झाले. हॉटेलला जाण्यापेक्षा हे आपण घरच्या घरी बनवलं तर पावसासोबत आनंद घेता येईल. वरून थोडी बारीक कांद्याची पात घातली आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. आता याच्यामुळे सूप आपलं एकदम छान झालं आहे. खूप दाट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे छान दाटसरपणा येतो. आता हे झटपटीत अगदी 5 मिनिटात आपले सूप तयार आहे.